PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. आशिक हूँ तेरा दिवाना भाग 12वा. लेखिका प्राची सोळे. 1 वर्षापूर्वी आरवच्या आयुष्यात आलेली सलोनी डोळ्यासमोर आली आणि तिच्या मृत्यूचा शोक करणारा आरव आला. या 2 गोष्टी जणू नताशासाठी टॉनिक होत्या. तिच्या अंगात एक विखारी मदहोशी भिनत असे. वाईनचा ग्लास हातात उंचावत तिने चेअर्स म्हटले व आरामात एक एक सिप घेत राहिली. कथा पुढे सुरू. सायलीच्या आयुष्यात आधीच संकट कमी होते की आता आरवची आई येते. आरवला ते मुळीच आवडलं नाही हे कळतंय, तरी ती त्याची फॅमिली आहे आणि आपल्यासारख्या परक्या मुलीमुळे त्यांच्यात उगाच वाद व्हायला नको. कसं तरी शंभू काकांना समजावून आपलं जेवण आपल्याच खोलीत मागूया. आरवची फॅमिली असेपर्यंत तरी त्यांच्यासमोर जायला नको. टेबलावरच्या फायली डोकं खुपसून बोटात पेन फिरवत सायली विचार करत होती. सायली, आर यू ओके? भोसले सरांनी विचारले. हो सर, फाईन. ओके. तुझ्यासमोरची ही फाईल चेक झाली असेल तर आरव सरांकडे घेऊन जा. नवीन हॉटेलच्या प्रोजेक्टचं बजेट आहे, भोसले सर म्हणाले. येस सर, चेक झाले. मी देऊन येते. सायली उठली व आरवच्या केबिनकडे चालू लागली. अचानक निर्णय घेण्यापेक्षा आरवशी एकदा बोलावे, सायली विचार करत होती. ती चालत होती की आरवच्या केबिनमधून नताशाला बाहेर येताना पाहिले. सायली आधीच नताशाबद्दल सतर्क झाली होती. त्याचा परिणाम असेल की काय तिने नताशाकडे निरखून पाहिले. तिचा चेहरा भेदरलेला वाटला. ती काहीतरी स्पष्ट लपवत आहे हे तिला जाणवले. बाहेर पिऊनही बसला नव्हता. लगेच पुढे न जाता ती थोडी थांबली. नताशा निघून गेल्यावर सायलीने आरवच्या केबिनचं दार वाजवले. आतून काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून तिने दार ढकलून आत डोकावले. केबिन रिकामी होती. सायली आत आली. सगळीकडे पाहिलं. आरव नव्हता. उगाच तिच्या मनात संशय जागा झाला. आरव केबिनमध्ये नसताना नताशा आत काय करत होती? ती जरी पिये असली तरी तिची आताची वागणूक संशयास्पद वाटली. सायलीने बाथरूम पाहिले. आरव नव्हता. ही संधी होती की नताशाने काही केलं असेल तर शोधता येईल. सायलीने भराभर ड्रॉवर उघडून पाहिले. पेपर्स, फोल्डर्स होते. सोफा सेट, चेअर, सेंटर टेबल सारं पाहून घेतले, पण संशय वाटेल असे काही सापडले नाही. आरवच्या टेबलावर हात ठेवून ती विचार करत होती की तिचे डोळे चमकले. अचानक ती खाली बसली आणि चेअरच्या तळाशी काही आहे का पाहू लागली. तिथे काही नव्हते आणि सायली टेबलाखाली वाकली. एक एक कॉर्नर चेक करू लागली. ती शेवटचा कॉर्नर चेक करणार तोच केबिनचं दार उघडलं गेलं आणि बुटांचा आवाज आला. सायलीचं काळीज सशासारखं घाबरलं. हे काय शोधतेस? आरवच्या आवाजाने ती दचकली. हे पहा, टेबलाच्या पायाजवळ पडलंय हे पेन आणि मी खुर्च्या, कार्पेट सगळीकडे शोधत राहिली. हातात पेन धरून त्याला दाखवत सायली उठत म्हणाली. ऐनवेळी तिला जे सुचलं ते म्हटलं. ती पेन हातात ठेवूनच शोध घेत होती आणि त्या पेनाने तिला वाचवलं. पण जर तिने अजून थोडं बारकाईने पाहिलं असतं तर टेबलाखाली लावलेला मायक्रोफोन तिला दिसला असता. ओह, आय सी. आरव खुर्चीत बसत म्हणाला. सायलीही बसली. आरवजी, या फाईलमध्ये न्यू हॉटेलचे बजेट आहे. भोसले सरांनी चेक केले, तुम्हाला द्यायला सांगितली. सायलीने फाईल समोर ठेवली. येस, ते मी बघतो नंतर. आरवजी, एक बोलायचे होते. बोलू का? बोल. तुम्ही रागवू नका, पण मला वाटते तुमची फॅमिली इथे आहे तोपर्यंत मी माझ्या रूममध्ये जेवण करेन. ऑफिसलाही स्वतःच येईन. जस्ट अ मिनिट. हे कधी ठरवलं तू? आरवचा आवाज किंचित रागावलेला होता. काल रात्रीच ठरवलं होतं. आणि काय हरकत आहे त्यात? मी तिथे सारखं येणं बरोबर नाही दिसणार. प्लीज तुम्ही समजून घ्या. नो, नॉट ॲट ऑल. यात समजण्यासारखं काही नाही आहे. ती विला माझी आहे. हा बिझनेस मी स्वतः उभा केला आहे, वाढवला आहे. इथे असणारी प्रत्येक माणसं मी जोडलेली आहेत. माझी फॅमिली आहे. त्यामुळे माझ्या घरात कोण येणार कोण नाही हे मीच ठरवणार. दुसरं कोणी नाही. तू विलामध्येच येऊन नाश्ता जेवण करायचा. कोणी काही बोलणार नाही आणि मी आहे ना. आरवने शेवटाला उच्चारलेले ते वाक्य खूप मनापासून बोलले होते. त्याचा आवाज किंचित हळवा झाला. सायलीने पटकन त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा वरून कठोर दिसत असला तरी डोळे ते मात्र लहान मुलासारखे निरागस वाटले. त्यात तिला खूप संमिश्र भावना दिसल्या.
हा समोरचा माणूस नक्की कसा आहे तिला समजतच नव्हते. शंभू काकांना गळ घातली तेव्हा त्याचा भूतकाळ समजला होता, नाहीतर आत्तापर्यंत तिला समजलाच नसता. किती मोठं दुःख दाबून आहे तो हृदयात, तरी दुसऱ्यांचा विचार करतोय. जसं जसं सायली आरवचा विचार करी तसं ती नव्याने त्याच्यात गुंतत होती. दिसायला वागायला तडफदार आणि हृदय मन पारदर्शी काच. आणि अचानक तिला ते आठवलं. इथे आल्यापासून आरवने एकदाही तिला सायली म्हणून नावाने हाक मारली नव्हती. तिने खूप आठवायचा प्रयत्न केला, पण नाही, एकदाही तिचं नाव तिच्या तोंडात नव्हते. ती आश्चर्यचकित झाली. हो, नाहीच माझं नाव घेतलंय. असं का? आता आरवने एकदा तरी आपल्याला नावाने हाक मारावी असं वाटले. हे काय झाले? त्याने तिची तंद्री मोडली. काही नाही, तुम्ही फाईल चेक करा, मी नंतर घेऊन जाईन, सायली बोलली. उठली. ती बाहेर गेली आणि आरवने चेअरवर मागे डोकं टेकवले. सायलीसमोर असले की काय होतं मला? का तिच्यामध्ये मला सलोनीचा भास होतोय? सायलीसमोर असली की तो आरव मल्होत्रा न राहता सामान्य माणूस बने, शांत, हळवा आणि सायलीसाठी खूप प्रोटेक्टिव्ह. स्वतःमधलं परिवर्तन त्याला समजत होते, पण सायली कायम जवळ असावी असं त्याला मनोमन वाटे. ही वाटचाल कुठली ते समजायचं बाकी होतं. सायली स्वतःहून सांगते तरी हा तिला जबरदस्तीने विलामध्ये यायला सांगतोय. या आरवचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. मूर्ख, लगेच कुठल्याही सामान्य मुलीच्या प्रेमात पडतो. आधी सलोनी, आता ही सायली. मी ते काय त्याची हाजी नाजी करायला आहे का? या आरव आणि सायलीची नौका पार होण्याआधीच ती भर मध्यावर बुडवायला हवी. अर्धा प्रवास तर होऊ द्यायचा, मग असं तुफान आणायचं की त्या तडाख्यात त्यांच्या नावेचे चौफेर तुकडे उडायला पाहिजेत. मी आरववर खूप प्रेम केले, पण त्याने उडवून लावले ना. आता प्रेम नाही, माझा सूड बघशील, क्रोध बघशील. नताशाने कानाला लावलेले हेडफोन काढून टाकून दिले. राग, तिरस्कार, अवहेलना सारं काही एकवटून ती धुमसत होती. आरवच्या आईला तर ताब्यात घेतले, ती तिथे सायलीचं राहणं मुश्किल करेल. इथून अविनाश, त्याला आता बाहेर काढायची वेळ आली. नताशाच्या डोळ्यात तिचं मधोशी चढून गेली. शंभू काका, आरव कितने बजे आता है ऑफिस से? विलामध्ये आल्यावर लगेचच तिथला ताबा रीनाने घेतला. सगळ्या नोकरांना ऑर्डर सोडत होती, तर म्हाताऱ्या शंभू काकांना नुसतं पळवत होती. बहुरानी, 8 तो बज जाते हैं आने के लिए. अच्छा, तभी खाना खाएंगे, तिने म्हटले. रीना एवढ्या घाईत मुंबईला का आली तेच विरेनला समजलं नाही. आरवच्या लग्नाचं बघायला हवं म्हणत होती, पण आरव तयार असायला हवा ना. विरेनला आरवच्या आयुष्यात उगाच ढवळाढवळ करायची इच्छा नव्हती. आचल, त्याची आई वारल्यावर दुसरं लग्न करू नये एक मन सांगत होते, पण रीनाच्या जबरदस्तीपुढे तो नमला व तिच्याशी लग्न केले. राजीवचा जन्म झाला आणि ती बदलली. त्याचं मन त्याला खात होते. आरववर आपण अन्याय केलाय, त्याला गिल्टी वाटत होते. म्हणूनच त्याच्या आयुष्यात कुठलं दुःख येऊ नये असं वाटत असे. संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर काय होणार आणि सायलीचा किती अपमान करणार ही बया, हा विचार शंभू काकांना अस्वस्थ करत होता. ऑफिसहून घरी जाताना कारमध्ये सायली शांत होती. आरवला तिच्याशी बोलायचे होते, पण तिचा मूड ठीक दिसत नव्हता, म्हणून तो गप्प राहिला. सायली कोणाच्या आयुष्यातून जाणे आणि कोणाच्या आयुष्यात येणे सध्या घडीला हे महत्त्वाचे होते. सायली आरवच्या आयुष्यातून कायमची गेलेली नताशाला हवे, तरच ती आरवला मिळवू शकत होती. सायली तिच्यासाठी मोठा अडसर होती. दुसरीकडे अविनाश, ज्याने तिच्या नावावर कंपनीत फ्रॉड केले आणि सायली निघून गेल्यामुळे त्याला प्रॉब्लेम होत होता. शिवाय तिच्या काका काकीकडून घेतलेले पैसे ते सायलीला बदनाम करण्यासाठीच ना, पण त्यातलं काही झाले नव्हते. तिसरीकडे तिचे काका काकी, ज्यांनी तिला फसवले होते, पण सायली निघून गेल्यामुळे त्यांची पंचायत झाली होती. शेवटी आरव, त्याला तर सायलीत सलोनी दिसत होती. सायली सतत डोळ्यासमोर असावी असं वाटे. भूतकाळच्या कठोर आठवणी तो विसरायचा प्रयत्न करत होता. नकळत तिच्याकडे ओढला जाऊन गुंततही होता. मनातलं ओठावर आणण्यासाठी त्याची धडपड चालू होती, पण तुर्तास त्याला ते जमतच नव्हते. कार गेटच्या आत आली आणि सायली आरव उतरले. वेळेत ये, सायली पुढे जातच होती की आरव लगेच बोलला. त्याच्या आवाजात कठीणपणा होता. सायलीने त्याच्याकडे पाहिले आणि फक्त मान हलवली व स्वतःच्या खोलीकडे निघून गेली.
आरवने विलामध्ये पाऊल ठेवलं व समोर पाहिले. रीना व वीरेन हॉलमध्ये सोफ्यावर बसून बोलत होते. रीनाने आरवला पाहिलं व लगेच उठली. आरव बेटा, कितना दुबला हुआ है, खाना कम कर दिया है क्या? मी शंभू काका को पूछती हूँ. रीना खूप काळजी असल्याचं दाखवत होती. रीना माँ, कैसी है आप? पापा, आप कैसे हो? रीनाच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करत त्यांनी विचारले. हम ठीक है बेटा, तुम्हारी याद आ रही थी तो सोचा मुंबई में आकर मिल लेते हैं. अच्छा किया. राजीव कहाँ है? त्यांनी विचारले. भैया, मैं यहाँ हूँ. पाठीमागून आवाज आला. आरव गरकन वळला. वादळासारखा राजीव आरवकडे धावत आला. आरवने त्याला घट्ट मिठीत घेतले. प्रेमाने पाठ थोपटली. कैसा है छोटे? एकदम चंगा हो. भैया, आपकी बहुत याद आती है. बहुत मिलने का मन करता है, पर काम से फुर्सत नहीं मिलती. अब माँ ने कुछ सोचा है आपके लिए, इसीलिए सब यहाँ आए हैं. राजीव म्हणाला. कुछ सोचा है? क्या? आरवच्या भुवया वर झाल्या. त्यांनी रीनाकडे पाहिलं. राजीव बेटा, तुम्हारा भैया अभी आया है. फ्रेश होने दे, खाना खाने दे. बाद मिलकर बात करेंगे. रीनाने बाजू सांभाळली. आरवने जास्त विषय वाढवला नाही. कितीही झालं तरी तो स्वतःच्याच मनासारखं वागणार होता. ही लोक 4 दिवस आली आहेत तर त्याला वाद नको होता. त्याच्या रूममध्ये निघून गेला. राजीव, चुप कर. किसने कहा तुझे बोलने के लिए? मैं हूं ना. रीना डोळे मोठे करत त्याच्यावर रागवली. माँ, वो चुप एकदम. अब तू कुछ नहीं बोलेगा. खाना होने के बाद देखेंगे. रीनाने वीरेनकडे बघत म्हटले. जाऊ की नको? सायलीचा निर्णय लागत नव्हता, पण आरवने स्पष्ट सांगितले होते यायचं म्हणून. नाही गेले तो उद्धटपणा होईल आणि बरं दिसणार नाही. शेवटी नाईलाजाने फ्रेश होऊन ती रूम बाहेर आले. दाराला कडी लावून सावकाश विलाकडे चालू लागली. दारात पाऊल ठेवले व तिने पाहिले. आरवची आई, वडील आणि भाऊ सोफ्यावर बसले होते. शंभू काका जेवण लावत होते, तर आरव कुठे दिसत नव्हता. तिच्या पोटात गोळा आला. 1-2 सेकंद ती तशीच थांबली. तेवढ्यात रीनाचं लक्ष तिच्याकडे गेले. ती उठून उभी राहिली व सायलीच्या दिशेने येऊ लागली. कौन हो तुम? रीनाला माहीत असूनही तिने मुद्दाम प्रश्न केला. जी, सायली. तो यह क्या काम है? किससे मिलना है? तो सुबह आ जाओ. रीनाने तिला उडवून लावले. सायलीचा चेहरा काळवंडला. शंभू काकांनी पाहिलं आणि ते धावत त्यांच्याजवळ आले. बहुरानी, ये सायली है और अपने आउट हाउस में रहती है. आरव बाबा ने दिया है रहने के लिए. रात का खाना यही ही होता है. शंभू काका म्हणाले. अरे वाह, गैरे को रहने दो और उनके खाने पीने का भी ख्याल रखा जाता है. इसके जैसे और कितनी लोगों को पनाह दी है आरव ने. रीनाच्या बोलण्यात विचारी विखार होता. सायलीला तिने कचऱ्या समान वागणूक दिली. आता सायलीला अजून सहन झाले नसते. ह्याहून वाईट अपमान कोणता असू शकतो? डोळ्यात आलेले पाणी पुसत ती तशीच मागे वळली व धावत तिच्या खोलीत आली. धाडकन दार बंद करून तिने अश्रूंना वाट करून दिली. खूप वाईट वाटले तिला. 5 मिनिटं झाली नसतील तो दारावर जोराच्या थपडा पडल्या. डोळे पुसत तिने दार उघडले. समोर आरव उभा होता. तू जेवायला आली नाहीस? आम्ही थांबलोय. आरव तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. ती रडत होती हे दिसत होते. हो, ते मी येणारच होती, पण माहीत नाही अचानक पोटात दुखायला लागले. कदाचित दुपारचं जेवण अजीर्ण झालं असेल. आता भूकच नाही आहे. अजवाईन खाईन नंतर. सायलीने थाप मारली. खोटं बोलता येत नाही तर बोलू नये, नाहीतर ॲक्टिंग तरी बरी करावी. आरव म्हणाला आणि चमकून तिने त्याच्याकडे पाहिलं. मी तुला सांगितले होते, हे सगळं माझं आहे आणि काय करायचे ते मी ठरवेन. तू आली होतीस आणि रीना माँ तुला काहीतरी चुकीचं बोलली. माहिती आहे मला. आता जेवायला चल. उशीर होतोय. आम्ही सगळेच थांबलोय. सायलीला तर काय बोलावं सुचलं नाही. भीती अजून वाढली आणि आपण गेलो नाही तर आरव त्याच्या फॅमिलीवर राग काढेल
बिचारी सायली. अजून थोडं का होईना झालास तर अपमान सहन करू, पण कसंही करून ही वेळ निभावून येऊ. उद्या काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. येतेस ना, का मला असंच उभं करणार आहेस? हो येते. सायलीने रुमालाने डोळे पुसले व बाहेर आली. दाराला कडी लावून ती चुपचाप आरवच्या मागे चालू लागली. डायनिंग टेबलवर जेवण मांडले होते. तिघे बसले होते व शंभू काका तिथे उभे होते. आरव खुर्चीत बसला. बस, तो म्हणाला. सायली बसली. वर कोणाकडे बघण्याची तिची हिंमत होत नव्हती. तिला माहीत होते ताटात जेवण टाकलेलं आरवला मुळीच चालत नसे. तिने अगदी नावाला स्वतःला वाढून घेतले. जेवण तर जाणार नाही याची तिला खात्री होती. सगळ्यांना वाढून शंभू काका किचनमध्ये गेले. जेवताना मात्र कोणीच काही बोललं नाही. नाही म्हणायला राजीवनी चोंबडेपणा केला होता. हे हाय, आय एम राजीव अँड यू, त्याने सायलीला विचारले. सायली देशमुख, दोनच शब्द तिच्या तोंडून आले. जेवण झाल्यावर जेलमधून सुटका झाली असाच फील तिला आला. टेबल आवरायला तिने शंभू काकांना मदत केली व सगळ्यांना गुड नाईट म्हणून तिथून लगेच निघाली. अर्थात रीनाने तिच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. राजीव गुड नाईट तोंडभर बोलला. ए, बॉस आ रही है. दरवाजाच्या दारात उभा राहत टोनी गुरकावला. मग येऊ दे ना रेड्या, माझी परमिशन मागतोस काय? अविनाशने त्याला डिवसले. डोंट टॉक शिट, नहीं तो क्या? हां बोल. अविनाशचा आवेश पाहून टोनी मागे सरला. अविनाशने त्याची मान धरलेली त्याला आठवली, जी अजूनही दुखत होती. तेवढ्यात नताशा आत आली. टोनीकडे पाहिलं. तो बाहेर निघून गेला. ए हिरो, जास्त नौटंकी करू नकोस. आता काम करायची वेळ आली आहे. नताशा तिचे खारे डोळे त्याच्यावर रोखत बोलली. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा. आय सेड शट अप. नताशाला अविनाशच्या मनातून हसूही येत होतं, पण ती तसं दाखवतही नव्हती. आता जास्त बोललास तर गाल लाल करेन आणि एका मुलीकडून सारखं मार खाणं तुला नाही आवडणार, नाही का? ती स्माईल करत बोलली. नाही आवडणार ब्युटिफुल, अविनाश तिच्या जवळ जात म्हणाला. तुला सायलीला भेटायचंय, ती त्याला रोखत बोलली. अविनाश अविश्वासाने तिच्याकडे बघतच राहिला. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित राखीव. कथा आवडली तर नक्की लाईक करा, हाईप करायला विसरू नका. कथा लिखित प्राची सुळे, आवाज प्राची सुळे. आवाज थोड्या बसल्यामुळे जर काही डिस्टर्बन्स आले असतील तर माफ करा. टेक केअर.